ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी असं नाथांनी ज्या ज्ञानदेवांचं वर्णन केलेलं आहे, करुणा भाकलेली आहे. त्या ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्याला 725 वर्ष पूर्ण झाली. 725 वर्ष पूर्ण होणं एखाद्या महात्म्याच्या संजीवन समाधीला हा एक मोठा योग आणि प्रसंग तर आहेच. माझ्या मनामध्ये फक्त प्रश्न असा येतो की या निमित्ताने या परंपरेचं, ज्ञानदेवांचं, ज्ञानदेवादी चारही भावंडांचं जे कार्यकर्तृत्व आहे त्याची उजळणी आपण करतो, पण त्या उजळणीचं नेमकं प्रयोजन काय आहे? कारण मला हा प्रश्न पडण्याचं कारण असं आहे की ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 3 संत अध्यासनांच्या माध्यमातून हा जो आपण आदान प्रदानाचा किंवा संवादाचा जो उपक्रम चालवलेला आहे, या अध्यासनांच्या निर्मितीमागचा जो हेतू आहे तो हेतू नेमका हाच आहे की म्हणजे आता विद्यापीठामध्ये संत ज्ञानदेव अध्यासन आहे. 3ही अध्यासनांच्या मध्ये म्हणजे संत अध्यासनांच्या मध्ये सगळ्यात प्रथम जे स्थापन झालं नामदेवरायांच्या नावाने अध्यासन ते संत नामदेव अध्यासन आहे. आणि तुकोबारायांचं संत तुकाराम महाराज अध्यासन हे जे आहे, या अध्यासनांचा हेतूच मुळामध्ये हा आहे की ज्या संत परंपरेने आणि त्या परंपरेमधल्या या 3 महानुभावांनी जे विचारधन आणि जे मूल्य संचित निर्माण करून ठेवलेलं आहे त्याची उजळणी घडा. आपलं बदललेलं आजचं जीवन, संतांनी मांडलेले विचार, आपली परंपरा, आजची बदलत असलेली संस्कृती, एकूण आपलं जीवनविषयक जे आकलन आहे ते बदललेलं आकलन, या सगळ्या बदललेल्या चौकटीमध्ये ही जी परंपरा आमच्याकडे आहे या परंपरेचा नेमका अन्वय कसा लावायचा याचा डोळस दृष्टीने कुठेतरी विचार व्हावा, आदान प्रदान व्हावं, मंथन व्हावं आणि या संत परंपरेचा प्रचलित जीवनाच्या चौकटीमध्ये आपण कसा वापर करायचा, कसं त्याचं उपयोजन करायचं याच्या दिशा मोकळ्या व्हाव्यात किंवा उजळाव्यात, हा माझ्या आकलनानुसार या संत अध्यासनांचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे 725 वर्ष ज्ञानदेवांच्या समाधीला पूर्ण झाली किंवा म्हणजे आपण जर काळाचा इतिहास बघितला तर कार्तिक महिन्यामधल्या मध्य त्रयोदशीला ज्ञानदेव समाधीस्थ झाल्यानंतर पुढच्या अवघ्या 6 महिन्यामध्ये उरलेली 3 भावंड आणि योगीराज चांगदेव हे समाधीस्थ झालेले आहेत. म्हणजे 2020-2021 आणि 2021-2022 हा जो कालखंड आहे, हा कालखंड या एकूण 5 संत महात्म्यांच्या संजीवन समाधीच्या 725 वर्षांचा हा एका अर्थाने काळाचा हिशोब होतो. म्हणजे 725वा समाधी वर्ष आहे. या परंपरेचा आणि या संतांच्या विचाराचा आज आपण नेमकं काय करायचं, हा मला सतत म्हणजे जाणवणारा एक मुद्दा आहे. याचं कारण असं आहे की पारायणांच्या रूपाने, कीर्तनांच्या रूपाने, प्रवचनांच्या रूपाने आमच्या ज्या हे समाधी महोत्सव जे होतात त्यासारखे महोत्सव, गेली अनेक शतकांची परंपरा असणारी पंढरीची वारी, यांच्या रूपाने या परंपरेची आठवण ही समाजमनामध्ये जागृत आहे याच्याबद्दल शंका नाही. तिच्या ऍप्लिकेशनचं आपण काय करतो? कारण मला असं वाटतं की कोणत्याही शास्त्रीय सिद्धांताची कसोटी आणि त्या सिद्धांताचं एका अर्थाने प्रस्तुतता किंवा रेलेव्हन्स हा त्याच्या ऍप्लिकेशनमध्ये आहे, त्याच्या उपयोजनामध्ये आहे. त्या दृष्टीने ज्ञानदेवांच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत असताना किंवा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विचारधनातलं, त्यांच्या व्यक्तिमत्वातलं असं आज आम्हाला नेमकं कोणतं पाथेय अनुकरणीय आहे याचा थोडा
एक 2-3 कंगोरे मला असं वाटतं आपण इथे थोडा विचार करावा. याला कारण आहे. कारण असं आहे की नामदेवरायांचा जो प्रख्यात अभंग आहे की ज्याच्यामध्ये एका अर्थाने तो अभंग म्हणजे ज्ञानदेवांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाची चौकट आहे. तो अत्यंत महत्वाचा जो अभंग आहे नामदेवरायांचा की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलासे गौरव भवार नवीना ओ भारती, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओबी अनुभवावी. हा अभंग सगळ्यांना पाठ आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य मला जे वाटतं ते असं आहे की आपण जर प्रत्येक चरण बघितला तर त्या प्रत्येक चरणाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये एक सुसंगती आहे. आणि ती सुसंगती अशी आहे की चरणाच्या पूर्वार्धामध्ये सिद्धांत आहे आणि त्याची प्रस्तुतता, त्याचं उपयोजन, त्याचं क्रियात्मक रूप हे चरणाच्या उत्तरार्धामध्ये आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली हा नामदेवराय सिद्धांत म्हणतात की ज्ञानदेव हे जे अधिष्ठान आहे हे कसं आहे, हे योग्यांची माऊली आहे. तिचं कार्यकर्तृत्व काय आहे, जेणे निगमवल्ली प्रगट केली. इथे ती जी क्रियाशीलता आहे ज्ञानदेव नावाच्या या संपूर्ण अलौकिक अशा व्यक्तिमत्वाचं जे क्रियात्मक रूप आहे, जी सक्रियता आहे, ती चरणाच्या उत्तरार्धामध्ये नामदेवराय म्हणतात. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा गीतेचा अलंकार आहे. ही नामदेवरायांचं गीतेसंदर्भातलं सिद्धांत नाही. काय केलं, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. प्रगट केली हा शब्दच मुळी क्रिया सूचक आहे. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. ज्ञानदेवांचं कर्तृत्व काय, चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलासे गौरव. काय केलं ज्ञानदेवांनी, भवार नवीना उभारली. संस्कृताच्या जंजाळामध्ये अडकून बसलेलं ज्ञान प्राकृतासारख्या मराठी भाषेमध्ये आणून अज्ञानाची नदी पोहून जाण्याची ज्यांना मुभा नव्हती अशांसाठी त्या भाषेच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी ज्ञानदेवांचे शब्द वापरायचे तर रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. त्या गीतारूपी ज्ञानप्रवाहात उतरण्यासाठी तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठीया केली शब्दसोपाने. म्हणजे इथे परंपरेमध्ये असलेल्या संचित ज्ञानाचं कुठेतरी उपयोजन घडवण्यासाठी ज्ञानदेवांसारखी लोकोत्तर व्यक्ती किंवा लोकोत्तर विद्वान हा क्रियाशील बनतो. ऍप्लिकेशन नामदेवराय तिथे दाखवतात. नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याचं सार्वकालिक प्रयोजन काय आहे, उपयोजन काय आहे, ते नामदेवरायांनी तुमच्या आमच्यासाठी पुढच्या अर्ध्या ओवीमध्ये सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे. ग्रंथ निर्माण झालेला आहे, आपलं काय होतं हा प्रश्न मला नेहमी का पडतो, कारण अनेक चर्चा परिसंवादांच्या मध्ये हा एक हल्ली अत्यंत आवडीचा विषय बनलेला आहे की संत साहित्य आणि आमचं आजचं जीवन, संत साहित्याचा आजच्या काळात उपयोग काय. थोडे जे आक्रमक अशा पद्धतीचे नव विचारवादी लोक आहेत ते असं विचारतात की 700 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या सांगण्याचा आणि आजचा आमचा काय संबंध आहे. मला प्रश्न असा पडतो की हा संबंध ज्याचा त्याने शोधायचा असतो. म्हणजे आमच्याकडे प्रचंड विचारधन आहे. या विचारधनाचं माझं नातं नेमकं काय आहे हा तिसऱ्याने सांगायचा विषय नाही, हा आपला आपण शोधायचा प्रांत आहे. नामदेवराय जेव्हा म्हणतात नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, इथे ज्ञानदेवांनीच ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि जी दृष्टी आज आम्हाला उपयोगी पडणारी म्हणजे पहिलं उपयोजन मला जे वाटतं की ज्ञानदेवांच्या 725व्या समाधी वर्षामध्ये काय शिकायचं आहे आम्हाला किंवा काय घेता येण्यासारखं आहे आज. इथे पहिला ज्ञानदेवांचा जो दंडक ज्ञानदेवांनी घालून ठेवलेला आहे की परंपरा नावाचा जो प्रवाही राहिलेला एक साठा आहे, त्या परंपरेची डोळस चिकित्सा ही प्रत्येक पिढीने प्रत्येक काळामध्ये करावीच लागते.
नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी हे करत असताना आजचा आमचा जो जीवनाचा अनुभव आहे त्याच्याशी ज्ञानदेवांचं जे सांगणं आहे ते कुठे आमचा सांधा जुळतो याच्यासाठी चिकित्सक दृष्टीने त्या ग्रंथाकडे बघणं ज्ञानदेवांना अपेक्षित आहे। इथे हा प्रश्न फक्त ज्ञानदेवीचा नाहीये, ज्ञान परंपरेने किंवा संचित समाजाच्या ठिकाणी असणारं ज्ञान, मग ते परमार्थातला असो, विज्ञानातला असो, अर्थकारणातला असो, राजकारणातला असो, शिक्षणातला असो अथवा तंत्रज्ञानातला असो, ते तसंच्या तसं बदललेल्या काळामध्ये कधीही लागू पडत नाही। ते त्याचं इंग्रजीमध्ये जो शब्द आहे त्याचं अडॅप्टेशन करावं लागतं। ज्ञानदेवांनी सुसेव्य शब्द जो वापरलेला आहे, तेवी वेदांची सुसेव्यता तेहे मूर्ती जाण गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली, इथे सुसेव्य, इथे ज्ञानदेवांना अडॅप्टेशन सुचवायचं की गीता नावाचं एक ते बौद्धिक विचारधर व्यासांनी महाभारतामधल्या विश्वपर्वामध्ये ग्रथित करून ठेवलं, त्याचं अप्लाइड रूप म्हणजे गीता आहे। श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली, हे जे अडॅप्टेशन आहे, हे जर अडॅप्टेशन करत असेल तर आम्हाला पूर्वकालीन ज्ञानाकडे हे चिकित्सेच्या नजरेने बघायला लागतं। मात्र ती चिकित्सा ही विवेकाधिष्ठित असली पाहिजे। ज्ञानदेव जेव्हा म्हणतात मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, हे ज्ञानवराय जे म्हणतात त्याचा अर्थ तो आहे। अशा पद्धतीने जेव्हा आपण या परंपरेकडे जेव्हा बघतो आणि जे बघणं आवश्यक आहे त्याची ती दृष्टी सुद्धा ज्ञानदेवांनी दिलेली आहे की जी पुन्हा आज आम्हाला उपयुक्त आहे। तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरती मग अपेक्षित स्वीकारती शाश्वत जे, ही पूर्व संचित ज्ञानसाठ्याच्या चिकित्सेची ज्ञानदेवांनी मानलेली आचार प्रक्रिया आहे। आजच्या भाषेमध्ये ही मेथडॉलॉजी आहे। संचित होत आलेला ज्ञानाचा जो साठा आहे त्याचं ऍप्लिकेशन घडवत असताना, उपयोजन घडवत असताना त्या सगळ्या ज्ञाननिधीमधलं शाश्वत काय आहे, काल सापेक्ष भाग कुठला आहे आणि त्यातला सुद्धा प्रचलित आमच्या जीवनासमोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी, ते प्रश्न सोडवण्याच्या दिशा उजळण्यासाठी परंपरेमधनं आलेल्या ज्ञानापैकी किंवा ज्ञानदृष्टीपैकी कोणता अंश आज आम्हाला उपयुक्त आहे हे दाखवून देणारा जो आहे त्याला ज्ञानदेव लोकाभिमुख विद्वान म्हणतात। ही दृष्टी आहे का आपली आज? मी पुन्हा म्हणतोय की हे केवळ अध्यात्मशास्त्राच्या बाबतीत नाही, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे। साधारणपणे 31 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही म्हणतो की आर्थिक पुनर्रचना सुरू झाली त्यावेळी जगभरामध्ये एक असा हल्लकल्लोळ होता की अमेरिकेमधल्या वॉशिंग्टनमध्ये ज्या 2 जागतिक संस्था बसलेल्या आहेत की जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक असं आपण म्हणतो, या 2 संस्थांनी की जे जगाचे सावकार आहेत त्यांनी प्रत्येक देशाकरता काहीतरी असं एक मॉडेल तयार केलं आहे आणि तुम्हाला जर आमच्याकडनं आर्थिक मदत हवी असेल तर या प्रकारचे बदल तुम्ही तुमच्या अर्थकारणामध्ये केले पाहिजेत, असा एक प्रकारे अप्रत्यक्ष जणू दबाव या 2 संस्था सगळ्या देशांवरती घालतात असं म्हणतात। ती जी विचारव्यूह होतं हे खरं होतं का खोटं हा तपशिलाचा भाग आपण सोडून देऊ। प्रश्न असा आहे त्या विचारव्यूहाला वॉशिंग्टन कन्सेन्सस असं नाव होतं आणि नंतर अनेक लोकांनी असं दाखवून दिलं की ती जी काही चौकटी होती विचारांची ती तशीच्या तशी अनेक देशांनी राबवल्यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थांचे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, प्रश्न जे मूळच्या समस्या होत्या त्या अधिक गंभीर बनल्या आणि काही देशांचं त्याच्यावर दिवाळा निघाला। मूळ कुठली तरी एक विचार चौकट जी कुठेतरी लागू पडलेली आहे ती कुणीतरी आपल्याला सांगताय की हे तुम्ही प्रश्न हा जो विचारव्यूह आहे, ही जी एका अर्थाने ज्याला आपण व्यूहरचना म्हणतो ती आहे, ती तुम्ही घ्या आणि ती तुम्ही वापरलीत की तुमचे सगळे प्रश्न सुटतील। हे आम्ही तसंच्या तसं चिकित्सेविना स्वीकारणार का, हा जो प्रश्न आहे याला ज्ञानदेवांनी इथे परंपरेतनं त्यांच्या अनुकरणाद्वारे काढून दिलेलं उत्तर आहे की वेदू संपन्न होई ठाई परिक्रमण व्हायचा नाही जो लागला कानी तीही वर्णांची। हे कुणी शिकवलं? ज्ञानदेव म्हणतात हे आम्हाला पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाने शिकवलं की वेद नावाचं जे ज्ञान भांडार आहे त्याला ज्या काही कुलपत लावलेली होती त्यातनं त्यांचं जे सार होतं गीता नावाचं
जिथे ते सर्वसमावेशक होतं, ज्ञानदेव असं म्हणतात ते सार काढण्याचं काम कोणी केलं? ते भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा केलं. म्हणजे आहे ज्ञानसाठा भरपूर आहे, तो एका काळामध्ये भरपूर उपलब्ध होता, तो उपयोगी होता. आता बदललेल्या काळामध्ये त्यातला कुठला अंश पुढे आणायचा आहे आणि तो पुन्हा व्यापक स्तरावरती सर्वसमावेशक पद्धतीने त्याचं उपयोजन घडवण्यासाठी जे आवश्यक आहे, जे उपयुक्त आहे आणि जे प्रस्तुत म्हणजे रेलेव्हंट आहे, त्यावर म्हणतात ते मी कृष्णाने केलेलं आहे. कैसा विश्वाची कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवी. अर्जुनाच्या निमित्ताने चिकित्सा कशी करायची आणि चिकित्सा करून जो सत्वांश काढलेला आहे कालसुसंगत, तो प्रवाही कसा बनवायचा, बरोबर आहे. म्हणतात ही परंपरा आमची भगवान श्रीकृष्णाने व्यासांच्या माध्यमातून घालून दिलेली आहे. तो मी व्यासांची पदे पाहता पाहता ज्ञानदेव म्हणतात तेच मी आता फक्त मराठीमध्ये आणतो. ही जी परंपरेकडे बघण्याची दृष्टी आहे. कोणतंही ज्ञान, कोणताही विचारव्यूह हा कितीही संपन्न असला तरी त्याची चिकित्सा सश्रद्धपणे, डोळसपणे प्रचलित काळाच्या चौकटीमध्ये करावीच लागते आणि तशी ती चिकित्सा करून त्यातला जो ग्राह्यांश आहे तो ग्राह्यांश वेगळ्या बाजूला काढायचा आणि मग तो सर्वसमावेशक बनेल अशा पद्धतीने सादर करायचा. ही संपूर्ण ज्ञानाच्या चिकित्सेची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आज आपण जपतो का? आणि ही प्रक्रिया आजही म्हणजे प्रस्तुत नाही किंवा रिलेव्हंट नाही असं आपण म्हणणार. माझ्या दृष्टीने हे जे ज्ञानदेवांनी आम्हाला दिलेली दृष्टी आहे, आज 725व्या वर्षी जे आम्हाला स्मरण करायचं आहे की ही चिकित्सा, ही जबाबदार चिकित्सा, हे तर आस्था आहे. मी असं म्हणत नाहीये की परंपरेतनं सगळं आलंय ते कालबाह्य म्हणून आपण सोडून द्यावं, पण अत्यंत आस्थेवाईकपणे मी म्हटल्याप्रमाणे विवेकाचं अधिष्ठान न सोडता श्रद्धेचा हात धरून कोणत्याही ज्ञानव्यूहाची चिकित्सा करायची आणि ते प्रचलित काळाच्या गरजा आणि प्रचलित काळामध्ये प्रश्न यांची सोडवणूक करण्यासाठी ते कसं ऍप्लिकेबल बनवायचं, त्याचं उपयोजन कसं करायचं, संपूर्ण ज्ञानदेवांच्या कार्याचा किंवा हा भागवत धर्माचा आमचा जो संत प्रवाह आहे त्याच्या कार्याचं मुख्य गमक हे आहे. हा पहिला मुद्दा आहे. आता हे जर करत असताना आम्ही कुठली भाषा वापरायची? कारण शेवटी हा समाजाच्या प्रत्येक स्तरावरती कायम हा वेगवेगळ्या काळामध्ये नांदत आलेला, मी हा वाद म्हणणार नाही, ही वस्तुस्थिती आहे की ज्ञानव्यवहाराची भाषा आणि लोकव्यवहाराची भाषा ही जर एक असेल तर म्हणतो आपण की सोने पे सुहाग हे अगदी म्हणजे दुधात साखर पडली. पण जर लोकव्यवहाराची भाषा आणि ज्ञानव्यवहाराची भाषा ही जर भिन्न असेल तर सर्वसामान्य माणसाचं ज्ञानाच्या माध्यमातून सक्षमीकरण घडवण्यासाठी ज्ञानव्यवहारामधल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना लोकव्यवहारामधल्या लोकभाषेमध्ये आणून त्या सुसेव्य बनवणं आणि त्याद्वारे सर्वसामान्य माणसाचं सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी ज्ञानी लोकांनी क्रियाशील बनणं हा ज्ञानदेवांच्या जीवनातला आजचा सगळ्यात मोठा अनुकरणीय भाग आहे. म्हणजे हे थोडं मला नवल वाटतं की सगळीकडे म्हणजे आज आमच्याकडे प्रश्न आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा का न मिळावा. तो प्रांत काही माझ्या म्हणजे अभ्यासाचा नाही, मी त्या प्रांतात जात नाही. दुसरा याच्याशी संलग्न प्रश्न जो आहे तो प्रश्न असा आहे की मराठी जर ज्ञानभाषा बनवायची असेल तर काय करावं लागेल. आपण आपापल्या पद्धतीने त्याच्यावर चर्चा करतो की सगळ्या भाषांमधले, इंग्रजीमधले किंवा इव्हन भारतामधल्या वेगवेगळ्या प्रांतांमधल्या ज्या प्रांतिक भाषा आहेत त्याच्यामध्ये जे उत्तमोत्तम ज्ञान ग्रंथमध्ये ललित साहित्य असेल, संशोधन असेल, विज्ञान असेल, कोणतंही असेल ते ज्ञान आम्हाला मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने अनुवादित करून आमच्या मराठी भाषिक लोकांसाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे. आता हे जर करत असेल तर आम्हाला त्या दृष्टीने भाषेचं सक्षमीकरण घडवायला लागेल. ते करतो का आपण? माझ्या दृष्टीने ज्ञानदेवांच्या जीवनामधून किंवा ज्ञानदेवांच्या कार्यकर्तृत्वामधून हे जे दोन मुख्य त्यांच्या कर्तृत्वाचे पैलू आहेत त्याची आज आम्हाला खरी ते अनुकरणीय आजही आहे की मी ज्ञानेश्वरीकडे केवळ गीता भाष्य एवढ्या मर्यादित स्वरूपात बघून चालणार नाही. ज्ञानदेवांनी
मराठी म्हणजे प्राकृतामध्ये गीतेवरती टीका रचणं याचा माझ्या आकलनाप्रमाणे जो भाषिक पैलू आहे तो असा आहे की एका संस्कृतासारख्या म्हणजे ज्ञान भाषेमधलं ज्ञान किंवा सिद्धांत तितक्याच ताकदीने लोकभाषेमध्ये आणण्यासाठी लोकभाषेचं सक्षमीकरण करणं हे भाषा तज्ञाला करावं लागतं. ज्ञानदेवांच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी मराठीमध्ये आणणं म्हणजे क्षमा करा गीता मराठीमध्ये ज्ञानदेवांनी उपलब्ध करून देणं ज्ञानेश्वरीच्या टीकेच्या निमित्ताने हे त्या तत्कालीन ज्ञानव्यवहारातल्या लोकांच्या पुढे ज्ञानदेवांनी उभा केलेला आदर्श आहे की माझी जी प्राकृत मराठी आहे लोकभाषा जी आहे ती तुमच्या जटिल ज्ञानव्यवहारातले जे सिद्धांत आहेत ते तितक्याच परिणामकारकपणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तितकंच सक्षम असं माध्यम आहे हे मी तुम्हाला दाखवून देतोय. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात या कारणे मी बोले न बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी त्याचा व्यवहारातला अर्थ हा आहे की ज्या भाषेचं ज्या विचारांचं रूप संस्कृत सारखी ज्ञानभाषा जी सर्वसामान्यांना उमगणं अवघड आहे ते रूप त्यांना आकळता येत नव्हतं कारण भाषेचा अडसर होता. ज्ञानदेव म्हणतात मी माझ्या माझ्या लोकभाषेमध्ये तेवढी ताकद आहे हे मी सिद्ध करून दाखवतो म्हणून मी हा खटाटोप मांडलेला आहे. हे आज आपण समाजातले जे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे अधिकारी लोक आहेत ते ही जबाबदारीची भावना म्हणून आम्ही ज्ञानदेवांकडे शिकलो. हे करत असताना म्हणजे प्रतिपद टीका किंवा अनुवाद हे करण्यासाठी भाषा सक्षम बनवणं हे एक अंग झालं. पूर्णपणे काश्मीर शैव मतासारखं जे वेगळं दर्शन आहे की जे पूर्णपणे वेदांताला समांतर आणि जगाबद्दलची आणि जीव जगत आणि परमेश्वर यांच्या परस्पर संबंधाची जी पारंपरिक वीण वेदांतामध्ये आहे ती वीण पूर्णपणे त्याला समांतर दर्शन उभं करणारं जे स्वायत्त असं एका अर्थाने ज्ञाननिधी किंवा तत्वदर्शन जे शैवागमाच्या रूपाने उपलब्ध आहे आमच्या परंपरेमध्ये ते अमृतानुभवासारख्या एका वेगळ्या प्रबंधाच्या रूपाने सिद्ध करणं म्हणजे ज्या तत्वज्ञानाला एका अर्थाने आमच्या उपलब्ध ज्ञानविषयक किंवा तत्वज्ञान विषयक लोकव्यवहारामध्ये तसे पर्यायी शब्द त्यावेळी नव्हते कारण मुळामध्ये वेदांताची परिभाषा आणि आगमाची परिभाषा ही पूर्णपणे वेगळी आहे. ते तत्वज्ञान प्रतिष्ठित करण्यासाठी तशी भाषा तयार करणं म्हणजे लोकभाषा जी प्राकृत आहे ती लोकभाषा प्रतिपद टीका किंवा अनुवादासारख्या ग्रंथ निर्मितीसाठी जशी सक्षम आहे तशीच ती एक अपूर्व तत्वदर्शन सुद्धा तितक्याच समर्थपणे प्रगट करण्या इतकी सबल आहे सक्षम आहे हे ज्ञानदेवाने अमृतानुभवासारखी ग्रंथरचना करून सिद्ध केलेलं आहे. हे जे याला ज्ञानदेव लोकाभिमुख विद्वान म्हणतात. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी जे मांडलेलं आहे की मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रती मार्गी अंधा सरिसा पुढे लेखनाही झाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा चरोनी देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. ही जी लोकाभिमुख ज्ञानी बनवणाऱ्या व्यक्तीची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी शिकलो का आम्ही ज्ञानदेवांकडे हा प्रश्न आहे. 725 वर्ष समाधीला पूर्ण होणं या घटनेचा आम्ही आजच्या संदर्भात काय याचं आपण उपयोजन करायचं ही जबाबदारी ही आजच्या ज्ञानक्षेत्रामधले जे धुरीण आहे की आपण आपल्या पद्धतीने हे आम्ही पार पाडतो का. बरं हे करत असताना म्हणजे भाषा सक्षम बनवायची सर्वसामान्य माणसाचं सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी एका परकी किंवा कठीण किंवा दुर्धर समजल्या जाणाऱ्या भाषेमधलं चांगलं ज्ञानसंचित हे प्रवाही भाषेमध्ये आणून ते उपलब्ध करायचं. त्याचवेळी प्रचलित जीवन पद्धतीचा पोत सुधारण्यासाठी एक स्वतंत्र दर्शन पुन्हा लोकभाषेमध्ये मांडायचं. हे संपूर्ण जे कार्यकर्तृत्व आहे भाषेच्या अंगाने याच्या मागची तळमळ ही लोक सक्षमीकरणाची आहे. ही तळमळ आज आपण जपतो का 725व्या वर्षामध्ये स्मरण याचं होतं का. बरं हे करत असताना पुन्हा
गंमत अशी आहे की ती भाषा पुन्हा कशी असली पाहिजे. विनोबांनी याच्या संदर्भामध्ये आकृती म्हणजे विनोबांनी ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी संबंधामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी स्फुटलेखन केलेलं आहे ते विलक्षण मननीय आणि वाचनीय आणि अत्यंत मार्मिक आहे. विनोबा एके ठिकाणी असं म्हणतात की आम्ही कौतुकाने आणि गौरवाने म्हणतो की आमची मराठी भाषा अत्यंत संपन्न आहे. मग आपण सगळ्या त्या आमच्या ओव्या पाठ आहेत की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी नाही ज्ञानदेवांची ओवी किंवा संस्कृत भाषा देवे केली मा प्राकृत काय चोरापासून झाली. ही जी नाथांची पुढच्या काळातली एका अर्थाने आव्हानात्मक वाणी आहे की ही देवभाषा संस्कृत आहे मग प्राकृत चोरापासून झाली का. हे असो अनेक भाषा भुली असं नाथांनी जे म्हटलेलं आहे की नाथ म्हणतात की अहो गाय काळी आहे का पांढरी आहे याच्यावरती दुधाचा काय संबंध आहे. दुधाचं जे काही ओज आहे दुधाचं काही तेज आहे दुधाची जी काही पोषण क्षमता आहे ती गायीच्या रंगावरती अवलंबून नसते. तसं ज्ञानाचं आहे. ज्ञानाचा कस किंवा ज्ञानाचा पोत हा भाषेवरती अवलंबून नाहीये. तो वार आपण बाजूला ठेवूया. गंमत अशी आहे विनोबा असं म्हणतात की आम्ही कौतुकाने असं सांगतो की आमची जी भाषा आहे मराठी ही कुणी घडवली आहे. ही संतांनी घडवलेली आहे. आणि त्यातही आम्ही आदराने ज्याला विनोबाजी मध्यम पदलोपी समास म्हणतात. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे आमचं भजन जे आहे हा या संपूर्ण भागवत धर्म परंपरेचा जो पैस आहे तो सामावून घेणारा हा मध्यम पदलोपी समास आहे. हे जे दोन दिग्गज आहेत ज्यांचा आमच्या आजच्या मराठीवरती अनन्यसाधारण उपकार आहेत. विनोबा असं म्हणतात की आम्ही कौतुकाने म्हणतो की आमची भाषा संतांनी घडवली आहे. आमची भाषा ज्ञानदेवांनी घडवली आहे. आम्ही तुकोबांची भाषा बोलतो. विनोबाजी असं म्हणतात फार अत्यंत मार्मिक मुद्दा विनोबांचा आहे. विनोबाजी असं म्हणतात की अहो आमची भाषा संतांनी घडवलेली आहे ह्याच्यात वादच नाही. पण ज्ञानदेवांची भाषा खरोखर बोलतो का आम्ही. इथे केवळ भाषेच्या पेहरावाबद्दल विनोबाजी बोलत नाहीये. ज्ञानदेवांची जी ओवी आहे साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे विनोबांचा निर्देश तिकडे आहे. काय झालंय आम्ही असं गृहीत धरलेलं आहे की सत्य हे कटू असतं. विनोबाजी असं म्हणतात सत्य कटू याच्यात वाद नाही पण कटू असणारं सत्य कटू भाषेतच बोललं पाहिजे हे कोणी सांगितलंय. इथे ज्ञानदेवांचा विनोबाजी आपल्याला दाखवायला येतात. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. जरी सत्य कितीही कटू असलं तरी ते मऊ भाषेमध्ये मांडावं हे कुणी शिकवलं आहे. विनोबाजी म्हणतात ते ज्ञानदेवांनी शिकवलं. आणि याचं कारण काय आहे. याचं कारण त्या भाषा व्यवहारामागची जी प्रेरणा आहे ती भूतदयेची. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी की मी ज्या भाषेबद्दल व्यवहार मानलेला आहे त्या भाषेचा माझ्या भाषा व्यवहाराचा मूळ हेतू हा जे समाजामधले पीडित आहेत दुर्बल आहेत वंचित आहेत अक्षम आहेत त्यांना सक्षम बनवणं त्यांच्यावरती कृपा करणं. त्यामुळे म्हणतात ही प्रेरणा शब्द पाठी अवतरे कृपा आधी पुढा स्नेह पाजरे मागा चालवती अक्षरे. शब्दांपेक्षा सुद्धा त्या शब्दांच्या मधनं जो भाव व्यक्त होतो तो आधी समोरच्याच्या अंतःकरणाला भिडतो. ही भाषा वापरण्याची जी लकब आहे विनोबाजी तिकडे लक्ष वेधतात की आम्ही म्हणतो आम्ही ज्ञानदेवांची भाषा बोलतो पण विनोबांनी फार मार्मिक उद्गार काढलेले आहेत. विनोबाजी असं म्हणतात ज्ञानदेवांचं संपूर्ण आपण वाङ्मय काढून बघा कुठेही आपल्याला कठोर शब्द आढळत नाही. ही जी दृष्टी आहे मी जे म्हणतोय की सत्य कटू असतं पण म्हणून ते कटू भाषेत बोललं पाहिजे हे शिकलो का आम्ही ज्ञानदेवांकडनं. विनोबांनी असं म्हटलेलं आहे की आज आम्ही जर बघितलं आणि विनोबाजींनी तसा थेट उल्लेख केलेला नाही पण आज अगदी दुर्दैवाने म्हणजे जाहीर व्यासपीठांपासून ते अगदी संसदेसारख्या आमच्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरापर्यंत ज्यावेळी आम्ही जेव्हा असं म्हणतो की असंसदीय शब्द वापरला गेला किंवा कठोर भाषेमध्ये बर्बभेदक प्रहार केले किंवा वर्तमानपत्राने जेव्हा असं म्हणतो की त्यांनी फार पंजे फार केली त्यांना फाडून काढलं त्यांचे मुद्दा खोडून काढला त्याच्या मुद्द्याची वासलात लावली. विनोबाजी असं म्हणतात की ही सुद्धा भाषिक हिंसा आहे. आम्ही जेव्हा म्हणतो आम्हाला ज्ञानदेवांनी मराठी शिकवलेली आहे तेव्हा ज्ञानदेवांच्या संपूर्ण साहित्यामध्ये कटू तर सोडाच कठोर शब्द सुद्धा नाहीये. तो जो मवाळपणा आहे तो आम्ही शिकलो का ज्ञानदेवांच्याकडे
हा प्रश्न आहे. आणि म्हणून 725 वर्ष आज पूर्ण झाली, आणखी 50 वर्षाने 750 वर्ष पूर्ण होतील. काळ चालू राहतो. प्रश्न जो येतो की हे संपूर्ण भागवत धर्माचं जे मूल्य संचित, भाषा संचित आणि मुख्य म्हणजे प्रेरणा संचित आपल्या समाजाला 12व्या शतकापासून 13व्या शतकापासून जे लाभलेलं आहे, याचा उपयोग आपण कसा करायचा आहे. म्हणजे विनोबांचं फक्त मी एक उदाहरण देतो आणि आपण थांबूया. विनोबाजी असं म्हणतात की अनेक जगजंबाल ग्रंथ वाचून जे ग्रंथोपजीवी लोक आहेत त्यांच्याबद्दल विनोबांनी असे एका ठिकाणी मर्म म्हणजे नर्म थोडा आपण काय म्हणू त्याची चिकित्सा केलेली आहे. विनोबाजी असं म्हणतात की एखादा रोगी आहे, आता त्याची तब्येत बरी दिसते, म्हणजे आजच्या भाषेमध्ये तो स्टेबल आहे मेडिकली. तर त्याला समजा आपण विचारलं की बाबा कशी आहे तुझी तब्येत, तो छान आहे, आता मला काही होत नाही. तर विनोबाजी असं म्हणतात त्याच वेळी त्याच्या शेजारी जे स्टूल आहे किंवा जे टेबल आहे त्याच्यावरती जर 25-30 औषधाच्या बाटल्या ठेवल्या असतील तर तो म्हणतोय की माझी प्रकृती छान आहे, स्थिर आहे. याचा अर्थ आपल्याला तारतम्याने घ्यावा लागतो. म्हणजे असं की एवढी औषधं तो घेतोय म्हणून प्रकृती स्थिर आहे. याचा अर्थ रोग दिसत नाहीये म्हणून तो निरोगी आहे असं नाही म्हणतात. रोग आहे त्याने तो प्रयत्नपूर्वक औषधांचा मारा करून आटोक्यात ठेवलेला आहे. विनोबाजी असं म्हणतात तशी आपली अवस्था होते का की आज जे की आम्ही म्हणतो की महाराष्ट्र प्रगत राज्य आहे, मराठी समाज सुसंस्कृत आहे, मराठी मन हे संतांनी आणि त्या संतांपासून प्रेरणा घेतलेल्या समाज सुधारकांनी घडवलेलं आहे. निश्चित त्याच्यात अजिबात वाद नाही. म्हणजे 13व्या शतकापासून चालू असणारी आमची भागवत धर्माची परंपरा आणि 19व्या शतकामध्ये इथे जे काही नवचिंतन घडलं त्या दोहोंमध्ये निश्चितपणे आंतरिक संबंध आहे. हे एवढं मोठं पाथेय आमच्या उराशी म्हणजे डोक्याशी आहे. म्हणून आज जो काही आमचा लोकव्यवहार आहे तो बऱ्यापैकी शाबूत आहे. एवढंच जर आपल्याला समाधान मानायचं असेल तर विनोबाजी म्हणतात माझा काही वाद नाही. हे म्हणणं कसं आहे की माझी प्रकृती स्थिर आहे बरं का, पण बघा एवढी औषधं आहेत म्हणून माझी प्रकृती स्थिर आहे. आपल्याला या संचिताचा फक्त एवढ्याच पुरता जर वापर करायचा असेल तर मग काही म्हणजे वाद घालण्याचा प्रश्न नाही. पण खरोखर आपल्या समाज जीवनाचा आणि व्यक्ती जीवनाचा पोत मी सुधारण्यासाठी म्हणत नाहीये, उन्नत होण्यासाठी. हे जे संपूर्ण आपली जी संत परंपरा आहे या संत परंपरेची आपण नातं जुळवायला उत्सुक आहोत का. आणि ते नातं फक्त उठसूट संतांची वचनं पेरायची, त्यांच्या वचनांचे राखले द्यायचे आणि मग सभा जिंकायच्या किंवा फड मारायचे की आम्ही बोलतो. लोकांनी म्हणतात की अहो मला नवल असे वाटतं दुर्दैवाची गोष्ट आहे. काही लोक असं म्हणतात अहो ते अमुक अमुक आहेत ना त्यांना सुद्धा ज्ञानेश्वरी आवडते. मला या वाक्याचं भयंकर हसू येतो. त्यांना सुद्धा म्हणजे एका अत्यंत लोकोत्तर व्यक्तीला ज्ञानेश्वरी आवडते किंवा गाथा आवडतो म्हणून गाथेचं वैभव वाढत नाही की ते वैभव स्वयंसिद्धच आहे. म्हणजे एखाद्या मंडळाला असं म्हणलं की अहो त्या तो माणूस सुद्धा सूर्याची प्रार्थना करतो बरं का, त्या माणसाच्या प्रार्थनेवरती सूर्याचं महत्व अवलंबून नाही ना. तसं आपल्याला हे जे परंपरेने धन लाभलेलं आहे त्याच्या ज्ञानदेवांसारख्या विभूतीच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत. या सगळ्या परंपरेचा आपण आजच्या जगण्याशी सांधा जोडणार का नाही. माझ्या दृष्टीने हा खरा आपल्या म्हणजे माझ्या दृष्टीने तरी व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि अध्यासनांचा हेतू तो आहे की हे ज्ञान किंवा ही दृष्टी तयार करणं आपल्या परीने. म्हणजे आम्ही अध्यासन सगळी त्याकरता पूर्णपणे आपापल्या परीने कार्यरत आहेत असं निश्चितपणे म्हणता येईल. पण त्याच वेळी समाजमन सुद्धा त्या दृष्टीने डोळस बनवणं की हे केवळ पाठांतरापुरतं, मिरवणुका काढण्यापुरतं, डोक्यावर घेऊन मिरवण्यापुरतं, छान भरजरी भगव्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून त्याची पूजा करण्याकरता हे विचारधन नाही आहे. नामदेवरायांचा म्हणून जिथे आपण सुरुवात केली तिथे येऊन थांबतो की नामदेवरायांनी ज्ञानदेवांचं जे कर्तृत्व वर्णन केलेलं आहे की सिद्धांत आणि त्याचं उपयोजन, अध्यात्मविद्येचे दाविदेचे रूप, चैतन्याचा दीप,
उजळला. 56 भाषेचा केला असे गौरव, भवानवी नावो भानवी, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकत्री ओबी अनुभवावी, सिद्धांतान त्याचं व्यवहारामधलं उपयोजन आणि ते उपयोजन घडवून आणण्यासाठी डोळसपणे कार्यरत बनणं, सक्रिय बनणं, ही जाणीव, ही प्रेरणा, ही इच्छा जर आपल्यामध्ये रुजली तर मला असं वाटतं ज्ञानदेवांच्या 725व्या समाधी दिनानिमित्त या परंपरेचा, ज्ञानदेवांच्या विचारधनाचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि संतांच्या मांदियाळीने 13व्या शतकापासून हा महाराष्ट्र घडवण्यासाठी जे अनंत पटींनी, अनंत प्रकारे, अनंत आघाड्यांवर कष्ट घेतलेले आहेत, त्या कष्टांची कुठेतरी जाणीव आपल्या मनामध्ये स्थिर होण्याला त्याच्यामुळे हातभार लागावा. मला असं वाटतं 725व्या संजीवन समाधीचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन हे त्या विचारांच्या उपयोजनामध्ये आणि कुठेतरी त्या विचारांचं आपल्याशी नातं काय किंवा उलटं आपलं त्याच्याशी नातं काय हा शोध घेण्याची एक संधी म्हणून मला असं वाटतं या 725व्या समाधी सोहळ्याचं जे निमित्त झालं. आणि आता पुढच्या साधारणपणे माघ महिन्यापर्यंत किंवा त्याच्या आधी म्हणजे ज्येष्ठापर्यंत या तीनही भावंडांच्या समाधीचं जे वेळ आपल्या म्हणजे प्रसंग येणार आहेत त्या तिथीप्रमाणे त्यावेळी मला असं वाटतं की ह्या दृष्टीने आपण जर ह्या समाधी संजीवन समाधी प्रसंगांची जर उजळण केली तर कुठेतरी संतांनी केलेल्या खटाटोपाच्या दिशेने किंवा त्या खटाटोपाची जी परिणती या परंपरेला अभिप्रेत आहे त्या परिणतीच्या दिशेने आपली निदान मानसिक तयारी वाटचाल करण्याची होते एवढं आश्वस्त करणारं चित्र जरी निर्माण झालं तरी मला असं कुठेतरी वाटतं की ह्या परंपरेने संतांनी जे कष्ट उपसले आणि त्या कष्टांची बदललेल्या परिस्थितीमध्ये उजळणी आणि उपयोजन करण्यासाठी विद्यापीठीय पातळीवरती अध्यासनांसारखे हे जे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत त्यांची कुठेतरी एका अर्थाने प्रस्तुतता आपल्याला जाणवते एवढा आशावाद तरी त्यातनं प्रगट व्हावा अशी इच्छा करू आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.